घटस्फोट, सोडचिठ्ठी, अर्थातच डिवोर्स. काय असते? दोन व्यक्ती संसार करण्यासाठी एकत्र येतात. कालांतराने त्यांच्यात वैचारिक मतभेद वाढते आणि दोघेही वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतात. त्यालाच घटस्फोट, सोडचिठ्ठी, डिवोर्स म्हणतात. मित्रांनो, त्या दिवशी मी एक सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील मेरठ या जिल्ह्यातील एक पिता त्याच्या मुलीला डिवोर्स मिळाला म्हणून मोठ्याने वाजागाजा केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मित्रांनो, या समाजामध्ये आजकाल प्री वेडिंग शूटिंगचा ट्रेंड आला आहे आणि जेवढा प्री वेडिंग शूटिंगचा ट्रेंड आला आहे त्याहून 50% पेक्षा जास्त घटस्फोटाचा प्रमाण वाढला आहे. आणि तो का बरं वाढत आहे याचा कधी आपण विचार केला का? मित्रांनो, एकीकडे ज्या मुलीच्या वडिलाकडे पैसा आहे आणि त्याला केवळ सोशल मीडियावर व्हायरल व्हायचा आहे आणि माझ्या मुलीने कुठेतरी घटस्फोट मिळाला म्हणून खूप अभिमान झाला, हा आनंद सोशल मीडियाच्या द्वारे व्यक्त करणं हे कदाचित चुकीचं आहे. याच्या मागचं कारण असं आहे की एक पिता त्याच्याकडे कधी पैसे नसतात, तो जमापुंजी करून आपल्या मुलीचं चांगलं होईल याकरिता त्याची धडपड असते. आणि एक पिता ज्याला पैसा भरपूर असतो आणि त्याला घटस्फोट मिळाला म्हणून तो या सोशल मीडियावर आनंद द्विगुणित करतो, कदाचित हे मुळतः चुकीचं आणि अयोग्य आहे. मित्रांनो, मुलगी एखाद्या वडिलाला त्याचं जीव की प्राण असते, तिचं चांगलं वाईट एक वडीलच विचार करू शकतो. त्याच्यामुळे कदाचित कोणत्याच बापाला वाटत नाही की माझ्या मुलीचं असं घटस्फोट व्हावं आणि असं काही चुकीचं व्हावं. आणि आज सोशल मीडिया एवढा ट्रेंड वाढला आहे सोशल मीडियाचा की केवळ मला प्रसिद्धी मिळावी याकरिता लोक सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात आणि व्हायरल होतात. आणि या व्हिडिओला बघितल्यानंतर उत्तर प्रदेश मेरठ येथील अभिमानास्पद वाटण्यासारखं असं काहीच नाही. त्या मुलीचं डिवोर्स झालं होतं, हा तिचा वैयक्तिक व्ह्यू होता. त्याच्यामुळे त्यांना हा व्हिडिओ टाकण्याची काही गरज नव्हती. कारण आज समाजामध्ये पूर्वीच्या स्त्रियांवर अत्याचार होत होते, त्यांना मार सुद्धा बसत होती, पण त्या बिचाऱ्या मार सोसून संसार कसा टिकवता येईल याच्याकडे विचार करत होत्या. परंतु आता केवळ क्षुल्लक कारणावरून केवळ एकच पर्याय, घटस्फोट, डिवोर्स आणि सोडचिठ्ठी. म्हणूनच या व्हिडिओचा मी तीव्र निषेध करतो. आणि तुम्हाला जर व्हायरलच व्हायचं असेल तर समाजाला काहीतरी पॉझिटिव्ह द्या आणि काहीतरी चांगलं दाखवा, जेणेकरून तुम्हाला लोक सलाम करतील आणि तुमच्या कर्तृत्वाचं गुणगान करतील. आणि या व्हिडिओचा मी तीव्र निषेध करतो.